नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंबी संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनचे अनुदान जे आहे तर ते अनुदानाची तारीख फिक्स झालेली आहे। तर मग ते कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यात येणार आहे आणि 100% येणार आहे। तर मग ती जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव या अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि एकूण 34 जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मग मित्रांनो, व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असा होणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान नक्की केव्हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होण्याची तारीख 21 ऑगस्टला सुद्धा जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु 21 ऑगस्टलाही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालेलं नाही। त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 सप्टेंबर तारीख फिक्स केली होती, परंतु 10 सप्टेंबरला सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जे आहे तर ते जमा झालेले नाही। त्यानंतर मित्रांनो, 21 सप्टेंबर तारीख देण्यात आली। 21 सप्टेंबरला सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा हा जमा झाला नाही। त्यानंतर नरेंद्र मोदींच्या हस्ते 26 सप्टेंबरला पीक विमा जमा होईल असंही सांगण्यात आले होते, परंतु नरेंद्र मोदींचा सुद्धा दौरा कॅन्सल झाला आणि पीक विमा कुठल्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। तर आता एकंदरीत एवढ्या सर्व तारखा गेल्यानंतर आता 100% फिक्स तारीख आलेली आहे, सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे 29 सप्टेंबर। तर शेतकरी मित्रांनो, 29 सप्टेंबरला आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 5000 रुपये कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा जो आहे तर तो जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। खरं तर मित्रांनो, आता तारखेवर तारखा सरकार जे आहे तर ते तारखेवर तारखा देत आहेत। एक तारीख झाल्यानंतर दुसरी तारीख देत आहे, परंतु कुठल्याही तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसा जमा होत नाहीत। परंतु मित्रांनो, आता 29 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे आणि ही खूप महत्त्वपूर्ण अशी तारीख आहे आणि या तारखेला 100% पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल असंही सांगण्यात येत आहे। तर मग मित्रांनो, आता सांगितलेल्या तारखेनुसार म्हणजेच 29 सप्टेंबरला आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर मित्रांनो, त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 2,96,853 शेतकरी हे कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यानंतर परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये 2,96,634 शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे। पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये 18,511 शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 95,706 शेतकरी बांधव हे पीक विम्यासाठी पात्र आहेत। नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये 3,52,993 शेतकरी हे कापूस आणि सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये 52,725 शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र आहेत। नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 41,154 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 2,10,019 शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीनच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत। धुळे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये 41,625 शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीनच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर मित्रांनो, जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये 3,20,066 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये 1,96,948 शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर संभाजीनगर। संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर संभाजीनगरमध्ये 2,11,216 शेतकरी पात्र आहेत। चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 47,667 शेतकरी हे कापूस आणि सोयाबीनच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30,128 शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीनच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामध्ये 1,43,097 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2,58,102 शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीनच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर मित्रांनो, अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये 1,36,707 शेतकरी बांधव पात्र आहेत। तर एकंदरीत जर आपण सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर एकंदरीत एकूण पात्र शेतकरी संख्या जी आहे तर ती 41,99,614 एवढी आहे। तर मित्रांनो, ही जी आपण जिल्हे पाहिलेले आहे तर या जिल्ह्यातील एवढे शेतकरी
हे कापूस आणि सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे। आणि हा जो पीक विमा आहे तर हा पीक विमा 29 सप्टेंबरला आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर मित्रांनो, आता हे सर्व शेतकरी बांधवांसाठी एकूण 1600 कोटी रुपयांचं अनुदान हे मंजूर झालेलं आहे। आणि हे अनुदान जे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ते स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही पहिल्या टप्प्यातील अनुदान हे जे काही शेतकरी संख्या आहे तर ही शेतकरी संख्या पहिल्या टप्प्यातील अनुदानासाठी पात्र असणार आहे। मित्रांनो, आता लक्षात हे घ्यायचं आहे की PM किसान व नमो शेतकरी योजनेचे जे शेतकरी लाभार्थी नसतील त्यांना आपली KYC करणं खूप गरजेचं आहे। त्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घ्यायची आहे, अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। आणि जे शेतकरी PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर ते शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभासाठीही पात्र असतील। तर मित्रांनो, ही होती जी काही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्याबद्दलची सविस्तर अशी अपडेट। व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा। आणि हो, चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।